शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सर, नेमकं राज्यामध्ये काय चाललंय? कारण आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरतशेठ गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे। यंदा सुद्धा त्यांना संधी मिळालेली नाही। आदिती तटकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं, तेच त्या ठिकाणी झेंडावंदन करणार आहे, कसं पाहता? शिंदे साहेब चारदा दिल्लीला जाऊन सुद्धा काहीच झालेलं नाही हे दिसून येतंय। आणि जे राज्य 7-7, 8-8 महिने राज्याच्या काही जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरवू शकत नाही, पूर्ण बहुमत असताना, याचाच अर्थ समजून घेतला पाहिजे। नाशिक असेल, रायगड असेल, जिथं ज्या पद्धतीनं पालकमंत्रीच नाही अजून आणि ज्यांना व्हायची इच्छा आहे त्यांना कोणती संधी मिळत नाही असं स्पष्टपणे दिसतंय। कारण शिंदे गटाने आता इथलं पालकमंत्रीपद विसरावं अशा प्रकारची स्थिती रायगडची आणि नाशिकची आता झालेली दिसते। पण भरतशेठ गोगावले म्हणतात की ध्वजारोहण केलं म्हणून पालकमंत्रीपद सिद्ध होत नाही, पालकमंत्री होत नाही। नेमकं काय म्हणायचं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला ध्वजारोहणाचे सुद्धा अधिकार दिले नाही ना। भरतशेठ गोगावलेंना ध्वजारोहणाचा सुद्धा अधिकार मिळाला नाही हे पण मानलं पाहिजे ना मग। आणि मग जर ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्री होत नाही, पण तुम्हाला साधं ध्वजारोहण सुद्धा करायला मिळत नाही तर पालकमंत्रीपद कुठून मिळणार हा प्रश्न तर आहेच। नक्कीच। आणि दादा भुसे सुद्धा आग्रही होते नाशिकसाठी, पण त्या ठिकाणी गिरीश महाजन यांना आता संधी मिळालेली आहे, कसं पाहता? शिवसेनेला डावललं जाते महायुतीमध्ये असं म्हणा? पूर्णपणे गिरीश महाजनांकडे नाशिकचा कारभार दिला आहे, महाकुंभावरून लक्षात येतंय। त्यामुळं मला वाटत नाही शिंदे गटाने हा नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद विसरलं पाहिजे, असंच भारतीय जनता पार्टीनं एक प्रकारे या सगळ्या याच्यातून दाखवलेलं आहे। संजय गायकवाड यांनी विधान केलेलं आहे की 10 महिन्यापासून आमदारांना निधी दिला जात नाही। प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री ते म्हणतात की असं काही नाही आहे। हे पण यांनी उधळपट्टी 3 वर्ष खूप केलेली आहे। त्यावेळेस सीएम त्यांचे होते, आता सीएम काही त्यांचे नाही, म्हणून निश्चित या खर्चावर नियंत्रण बसलेलं आहे। उधळपट्टी 3 वर्ष यांनी प्रचंड केली। 300-300, 400-400, 1000 कोटी रुपये एकेका मतदारसंघात दिले, ज्या मतदारसंघात 10-10, 20-20, 25-25 कोटी मिळत नाही। आणि म्हणून मला वाटत नाही आता यांना कोणता निधी 2-3 वर्ष तरी मिळेल। संजय गायकवाड असं पण म्हणतात की माझी नक्कल करणं कुणाच्या बापाला सुद्धा जमणार नाही। संजय गायकवाड चिल्लर माणूस आहे, बेवकूफ माणूस आहे। कुठं देवेंद्र फडणवीसच्या तोंडात तो कोविडचे जंतू टाकायचे म्हणतो, कुठं मतदारांना घाणेरडे शब्द वापरतो। पण अशा माणसाच्या शब्दाकडे आपण फार लक्ष देऊ नये असंच मला वाटतं। मनसेनं आज भेट घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची आणि मतदार याद्यांची पडताळणी करा अशी मागणी सुद्धा ते करतायत। मतदार याद्यांमध्ये काही घोळ होतो असं वाटतंय का? आणि ज्या पद्धतीनं आता आंदोलनाला सुरुवात झाली, दिल्लीत आंदोलन झालं, आज मुंबई काँग्रेसनं सुद्धा आंदोलन केलं, तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? मतदार यादीमध्ये निश्चित एक नाव 3-3 वेळेस असल्याचे अनेक उदाहरणं आहेत। अनेक उदाहरणं आहेत, असे 3-3 नाही 4-4, 5-5 वेळेस असल्याचे अनेक उदाहरणं आहेत। मतदार यादीत निश्चित घोळ आहे। मी तर म्हणेल मतदार यादीसोबतच मतदानसुद्धा बॅलेटवर घेतलं पाहिजे। नक्कीच तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।